कुठे. त्यामुळे जी परिस्थिती राहुल गांधीजी असतील किंवा सगळेच विरोधी पक्षातले सगळे आमचे सहकारी आपापल्या राज्यातली भूमिका सातत्याने गेले 2-3 आठवडे मांडतायत. त्याचा पुन्हा एकदा त्याचं एक प्रूफ तुम्हाला मिळालेलं आहे की सर्वसामान्य माणूस म्हणजे काल मी 2-3 बातम्या बघितल्या. संभाजीनगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दारात गेलेत रिक्षा घेऊन की आम्ही अडचणीत आहोत. रेस्टॉरंट्समध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, खानावळीत मिळत नाही आहे. मुलांच्या अनेक कॉलेजेसच्या त्यांच्या तिथे ज्या खानावळी असतात किंवा तिथे त्यांची जी खायची जागा असते, जेवणाची जागा असते, कॅन्टीन असतं, तिथे वेळेवर जेवण मिळत नाही. त्याच्यानंतर आज मंत्रिमंडळातच मंत्री एकामेकाला पत्र लिहित आहेत सिलेंडरवर. इट्स अ क्रायसिस. हेच तर मी मागच्याही आठवड्यात तुमच्याशी बोलले होते तेव्हा मी म्हणले होते की भारत सरकारनी वास्तव सांगावं. लोक चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आहेत, जगामध्ये युद्ध चालल्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणूनच मागच्या आठवड्यात जेव्हा अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्यता केलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलं आहे त्याच्यातून हे स्पष्ट होतं आहे. मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न हा ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला. याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते. मुख्यमंत्री म्हणतात कुठंच क्रायसिस नाहीये, अफवा पसरवल्या जात आहेत. ज्या अफवा पसरवतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील. एकीकडे हे पत्र, दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की प्रॉब्लेम सहज नाही. पण अर्थ नेमकं घ्यायचं काय? हे मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी लोढाजींचं हे पत्र वाचलंच असेल किंवा त्यांच्या टीमनी त्यांच्यापर्यंत किंवा आजच्या तुमच्या चॅनल किंवा वर्तमानपत्रात त्यांनी वाचलंच असेल. आमची अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने केंद्र सरकारशी बोलावं आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घ्यावं की पुढे काय करणार आहोत आपण. एलपीजी पण 3 महिन्यानंतर मिळणार नाही असं भुजबळ स्वतः म्हणाले. ते दिल्लीत मंत्र्यांना भेटले होते. पीएनजी कनेक्शन करून घ्या असं म्हणतंय गव्हर्नमेंट, पण त्यात अनेक प्रॅक्टिकल अडचणी पण आहेत. नाही कनेक्शन द्या, आमची तयारी आहे. कनेक्शन सरकारने द्यावं आम्हाला. आम्ही सगळीच तुम्ही मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला कनेक्शन द्या, आम्ही घ्यायला आज तयार आहोत. सरकारने यंत्रणा लावावी वॉर फुटिंगवर आणि द्यावं आम्हाला कनेक्शन. आम्हाला कनेक्शन मिळायची कारण ना. एकमेकावर टीका करणारे आदिल ठाकरे, मोहित कंबोज हे कार्यक्रमानिमित्त एकत्र भेटले. नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते का भेटले याचा आपण कसं ठरवणार. लोकशाही अजूनही या देशामध्ये कोणी कुणाला भेटायचं हा त्याचा अधिकार आहे.